यानंतर ओबीसी संघटनेचा शरद पवारांच्या पंढरपूर दौऱ्याला विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। शेकापच्या मेळाव्यासाठी 3 ऑगस्टला शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर असणार आहेत। कार्यक्रमासाठी पंढरपुरात येण्याआधी आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा पवारांना काळे झेंडे दाखवू आणि विरोध करू अशा प्रकारचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलेला आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाविषयी लेखी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी देखील या ओबीसी नेत्यांनी शरद पवारांकडे केलेली आहे। मणिपूर सारख्या घटना घडतील म्हणणाऱ्या शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, पण संभ्रम निर्माण करू नये असं आवाहन देखील ओबीसी आंदोलनकर्त्यांनी केलंय। गेल्या 7 महिन्यापासून मराठा आंदोलक हे ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी लावून धरत आहेत। गावगाड्यामध्ये याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। ओबीसी भयभीत झालेला आहे। माझी पवार साहेबांना विनंती आहे, आपण 3 तारखेला पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या नगरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त येत आहात। आपण ओबीसी कोठ्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा न द्यावं हे आपण लेखी स्वरूपात स्पष्ट करूनच पंढरपुरात यावं, अन्यथा ओबीसींच्या सर्व संघटनांच्या वतीनं आम्ही तुमचा निषेध करू व तुम्हाला काळे झेंडे दाखवू। याच बातमीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे। माऊली, शरद पवारांविरोधात ओबीसी संघटना आता पंढरपूरमधल्या आक्रमक झालेल्या आहेत, काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश बरोबर आहे। ओबीसी संघटनेचा आता शरद पवारांच्या दौऱ्याला विरोध होत आहे। शेकापचा मेळावा 3 ऑगस्ट रोजी पंढरपूरमध्ये होत आहे। त्या दौऱ्याला शरद पवार साहेब येत आहेत। 3 तारखेच्या कार्यक्रमासाठी पंढरपूरमध्ये येण्या अगोदर आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा पवारांना काळे झेंडे दाखवू असा विरोध सुद्धा आता ओबीसीचे नेते पंढरपूरमध्ये आता करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे, अन्यथा देऊ नये यावर लेखी देऊन भूमिका स्पष्ट करावी। मणिपूर सारख्या घटना घडतील म्हणणाऱ्या शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला जर त्यांच्याकडे काही माहिती असेल तर माहिती द्यावी, पण संभ्रम निर्माण करू नये असा ओबीसी समाजाचे आता नेते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच माऊली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।